पुढची बातमी बीडमधून। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास हा आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आलाय। पीएसआय राजेश पाटील यांचं निलंबन झालंय, तर पीआय प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा अहवाल हा एसपीन कडे सुपूर्द करण्यात आलाय। विरोधकांनी या सगळ्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, तर सरपंच हत्येचं राजकीय कनेक्शनही समोर आलेलं होतं। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर आता सीआयडी कडे तपास वर्ग केल्यामुळे तपासाला वेग मिळणार आहे। विविध अँगल्स जे आहेत, विविध कंगोरे जे आहेत ते तपासले जाणार आहेत। काय अधिकचा तपशील? अपहरण आणि खून प्रकरणानंतर त्या भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते आणि त्यांनी जवळपास 12 ते 14 तास ठिय्या आंदोलन केलं होतं। या ठिय्या आंदोलनाच्या वेळी पोलीस अधीक्षक हे स्वतः त्या ठिकाणी गेले होते आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत जी आश्वासनं देण्यात आली होती, त्यामध्ये प्रमुख मागणी जी होती ती सीआयडी चौकशीची होती। आतापर्यंतचा जो तपास आहे तो स्थानिकच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला, परंतु आता येथून पुढचा जो तपास आहे तो सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे। आतापर्यंत या प्रकरणातील 3 आरोपी अटक केले असून अद्याप 4 आरोपी फरार आहेत। आता हा सगळा तपास सीआयडी कडे गेल्यामुळं उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक होईल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर या प्रकरणाच्या तपासावरून वेगवेगळे मत व्यक्त होताना दिसत आहेत। सुरेश धस यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे बजरंग सोनवणे यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। तुर्तास मात्र सध्या हा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला असल्याचं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय। विक्रांत। बरं, धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।